नमस्कार. आज आपण एका वेगळ्या ऑडिओ सोर्सवर बोलणार आहोत, TTM880.MP3. ह्यात ना असं वाटतंय की आपण कुठल्या तरी मोठ्या संवादाचे फक्त काही तुकडे ऐकतोय. हो, अगदी. म्हणजे पूर्ण चित्र मिळत नाहीये, फक्त झलक दिसतीये. बरोबर. आणि त्यात बरीच इंटरेस्टिंग माहिती आहे. म्हणजे बघा, डॉक्टर, प्रिस्क्रिप्शन, हार्ट, हृदयाचा उल्लेख येतोय. हे झाले वैद्यकीय संदर्भ. हां, मग त्याच वेळी डॅड, मॉमा, ब्रदर असे कुटुंबातले उल्लेख पण आहेत. हो, फॅमिली अँगल पण आहे. आणि मग एकदम तिसरीच गोष्ट येते, नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे NOC आणि कॉन्स्टेबलचा उल्लेख. हो, हे सगळं एकत्र कसं जुळतंय हा प्रश्न पडतो. म्हणजे वैद्यकीय, कौटुंबिक आणि मग हे कायदेशीर किंवा प्रशासकीय वाटणारं प्रकरण. तेच तर, या विस्कळीत तुकड्यांमधून नक्की काय अर्थ काढायचा, काय परिस्थिती असेल असं वाटतंय, याचाच आपण आज जरा विचार करूया. नक्कीच. आणि यात एक अजून महत्वाचा उल्लेख आहे, तो म्हणजे इमोशनल आणि प्रॅक्टिकल ह्यांचा परफेक्ट मॅचअप, उत्तम जुळवणी असं काहीतरी. हो, ऐकलं ते. वैद्यकीय आणि कौटुंबिक संदर्भात हे येणं खूप महत्वाचं वाटतंय मला. म्हणजे कदाचित कुटुंबात काहीतरी निर्णयावरून मतभेद असू शकतात, भावनिक विरुद्ध व्यवहारी असा संघर्ष. बरोबर, असू शकतं. आणि मग याच पार्श्वभूमीवर ते नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट आणि कॉन्स्टेबल हं, यांचं काय करायचं? हं. म्हणजे फक्त घरातली किंवा हॉस्पिटलमधली गोष्ट असती तर कदाचित हे सगळं नसतं लागलं. हे NOC आणि कॉन्स्टेबल कशासाठी? हाच खरा प्रश्न आहे. कदाचित आरोग्यविषयक निर्णयाला कायदेशीर मान्यतेची गरज असेल किंवा अजून एक गोष्ट आहे यात, फॉरेन स्पीचचा उल्लेख. हो, तो पण वारंवार येतोय. फॉरेन स्पीच म्हणजे परदेशी भाषा. असू शकतं. परदेशी भाषा किंवा परदेशी व्यक्तीचा संबंध, काहीतरी आंतरराष्ट्रीय कनेक्शन असू शकतं का इथे? अच्छा, म्हणजे असं असू शकेल का की कुटुंबातला कोणीतरी परदेशात आहे किंवा कोणी परदेशी व्यक्ती या प्रकरणात आहे? शक्यता आहे. आणि त्यामुळे मग ही वैद्यकीय परिस्थिती, हार्ट, डॉक्टर आणि कायदेशीर प्रक्रिया, NOC, कॉन्स्टेबल एकत्र येत आहेत. अगदी शक्य आहे. विचार करा, समजा कुटुंबातल्या कुणाला परदेशात उपचार हवेत किंवा त्यांना परत आणायचं आहे. ओके. तर मग अशा वेळी बऱ्याच कागदपत्रांची गरज लागते. स्थानिक अधिकाऱ्यांची परवानगी लागते. आणि मग कुटुंबासमोर तोच पेच उभा राहतो. भावनिक विचार करायचा की व्यवहारी? म्हणजे उपचाराचा खर्च, प्रवासाची दगदग, कायदेशीर बाबी. हे झालं प्रॅक्टिकल. आणि दुसरीकडे नाती, काळजी, भावना ही झाली इमोशनल बाजू. बरोबर. आणि मग ह्या दोघांचा परफेक्ट मॅचअप साधणं किती अवघड असेल. खरंय. म्हणजे बघा ना, एकीकडे कदाचित तात्काळची वैद्यकीय गरज आहे. हो. दुसरीकडे परदेशी नियम किंवा भाषेची अडचण असू शकते. आणि त्यातच कौटुंबिक मतभेद किंवा चिंता. हे सगळं मिळून परिस्थिती खूपच गुंतागुंतीची वाटायला लागते. अगदी. हे तुकडे आपल्याला पूर्ण स्टोरी नाही सांगत, पण एक अत्यंत नाजूक आणि काय म्हणतात त्याला, बहुआयामी परिस्थितीकडे नक्कीच बोट दाखवतात. म्हणजे वैद्यकीय आणीबाणी, कुटुंब, कायदेशीर प्रक्रिया आणि कदाचित आंतरराष्ट्रीय कनेक्शन सगळं एकत्र. हो. फॉरेन स्पीच आणि NOC हे फक्त डिटेल्स नाहीत, ते या कोड्याचे महत्वाचे भाग आहेत, जे परिस्थितीला अजून गंभीर बनवतायत असं वाटतंय. तर एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होतंय की TTM880MP3 मधले हे वरवर विस्कळीत वाटणारे संवाद, ते प्रत्यक्षात एका गंभीर आणि गुंतागुंतीच्या मानवी अनुभवाचे वेगवेगळे पैलू असू शकतात. बरोबर. आरोग्य, कुटुंब, कायदा, भावना या सगळ्यांचा एक जंजाळ दिसतोय. हो ना. आणि जरी आपल्याकडे सगळी माहिती नसली तरी हे तुकडे कसे जुळत असतील याचा विचार करायला भाग पाडतात. नक्कीच. आणि अनेक प्रश्न तसेच राहतात. तो कॉन्स्टेबलचा उल्लेख नक्की कशासाठी असेल, फक्त NOC साठी की अजून काही? आणि फॉरेन स्पीच म्हणजे नेमकं काय? कोण बोलत असेल? बरोबर. असे अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तर या तुकड्यांमधून मिळत नाहीत. थोडक्यात सांगायचं तर या सोर्सने आपल्याला उत्तरांपेक्षा जास्त प्रश्न दिलेत असं वाटतंय. एका मोठ्या कथेचा फक्त छोटासा भाग आपण ऐकलाय. आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. जेव्हा आपल्यासमोर अशी अपूर्ण तुकड्या तुकड्यातली माहिती येते, तेव्हा आपण नकळतपणे त्या रिकाम्या जागा कशा भरतो? विशेषतः जेव्हा भावनिक ओढ आणि व्यावहारिक सत्य यात संघर्ष असतो, तेव्हा कुटुंबात निर्णय घेणं किती कठीण आणि ताणाचं होत असेल. आणि अपूर्ण माहितीतून निष्कर्ष काढताना आपली स्वतःची गृहीतकं किती परिणाम करतात याचाही विचार करायला हवा.